निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागलेले आहे. प्रचाराला वेग आलेला आहे. बीजेपीचे जे उमेदवार आहे सुधीर मुनगंटीवार यांना अनेक संघटनांचा पाठिंबा मिळत आहे. आपल्यासोबत चंद्रपूर लोकसभाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार आहे. मला एक सांगा की प्रचाराला आताच सुरुवात होत आहे. गुढीपाडवा आहे समोर आणि काँग्रेस आणि बीजेपी मध्ये लढत दिसून येत आहे. कसं असणार हे लोकसभा, कारण की तुम्ही तुमच्या जे राजनीतिक जे करिअर आहे ते लोकसभापासून सुरू झाला होता आणि आता पुन्हा अनेक वर्षानंतर तुम्हाला लोकसभेची सीट मिळते. पृथ्वी गोल आहे. त्यामुळे 1989 मध्ये कॉलेजचा विद्यार्थी असताना सुरू झालं आणि आता पुन्हा एकदा ज्या लोकसभेत मी कास्ट सागवान पाठवून दरवाजे दिले, तर त्याची कदाचित वाट पाहत होती की जोपर्यंत माझे दरवाजे लागत नाही तोपर्यंत मी आत जाऊ नये. गमतीचा भाग सोडा. साधारणतः ठीक आहे, 30 वर्षाचा अनुभव आहे. मान्य मोदीजींनी आग्रह केला 2024 आणि 29 ही जी 5 वर्षाची हा कालावधी 18वी लोकसभा आहे. याचं एक वैशिष्ट्य आहे, ही लोकसभा आजपर्यंतच्या लोकसभेपैकी एका महत्वाच्या देशाच्या विकासाच्या प्रगतीच्या महामार्गावर वाटचाल करणार आहे. भयमुक्त भारत, भूकमुक्त भारत, विषमतामुक्त भारत, आनंदयुक्त भारत, रोजगारयुक्त भारत, आतंकमुक्त भारत, नक्षलमुक्त भारत. आणि म्हणून मी ही लढाई ही माझी आणि काँग्रेसच्या उमेदवाराची कधी मानवी नाही. ही लढाई आहे. या देशाला आम्हाला गरिबीपासून मुक्त करायचं आहे. भयमुक्त भारतासाठी भयापासून मुक्त करायचं आहे. एक काळ असा होता की आमच्यावर आतंकी सावट होतं. किती गोळ्या पाकिस्तानकडून यायच्या. अशा प्रसंगामध्ये आज त्यांनी एक गोळी चालवली तर फक्त आता शब्दाची बोली जात नाही, तर आमच्या देशामध्ये भयमुक्त वातावरण करण्यासाठी ही लढाई आहे. ही लढाई आतंक विरुद्ध आहे. या लढाईमध्ये आम्हीच आमचे शत्रू नाही आहोत. चीन विचार करताय की हा देश एवढ्या वेगाने जर प्रगती करायला लागला तर आमचं काय होईल. युक्रेन रशियाच्या युद्धामध्ये तुम्हाला युद्धाच्या त्या सर्व संकट काळामध्ये तिरंगा ध्वज होता, फक्त हातात घ्या. पाकिस्तानी लोक सुद्धा, पाकिस्तानी विद्यार्थी बाहेर निघायचं असेल तर तिरंगा हाती घ्यायचा. तर आम्ही एका मोठ्या कॅनव्हासकडे चाललो आहे. या लढाईमध्ये मला काँग्रेस भाजप ही अशी लढाई नाही वाटत. ही मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देशाने प्रगती करावी यासाठी लढाई आहे. मी विकासाचे काम अनेक केलेले आहे, लोकांना मान्य आहे, पण लोकांचं असं म्हणणं आहे की सुधीर मुनगंटीवार विकास करू शकता, पण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये त्यांची अनदेखी झालेली आहे. चंद्रपूरचा प्रॉपर विकास होणे जनतेमध्ये नाही, ज्यांना स्वतःचा विकास दाखवताच येत नाही, सांगताच येत नाही. परवा मग एकाने प्रश्न केला, 25 लोक उभे होते की काँग्रेसनी केलेल्या 2 वर्ष 8 महिने त्यांचं सरकार होतं. 2 वर्ष 8 महिने या 5 वर्षापैकी, आणि आमचे तर 2 वर्ष 2 महिनेही पूर्ण व्हायचे. त्यांनी 2 वर्ष 8 महिन्यात केलेली 21 कामं सांगावी, किंवा मी 2 वर्षाच्या आत केलेली 52 कामं सांगतो. मला असं वाटतं की हा मुद्दा यासाठी येतो की जेव्हा स्वतःला काहीच सांगता येत नाही तेव्हा असे प्रश्न टाकून लोकांमध्ये संशय, द्विधा मनस्थिती निर्माण करायची. खोटं बोल पण रेटून बोल. माझाही तुम्हालाच प्रश्न आहे, तुम्ही मग 21 कामं 2 वर्ष 8 महिन्यामध्ये, 21 कामं म्हणजे 10 लाखाची आमदार निधीची नागी नाही म्हणतोय. तुम्ही काही मोठी कामं 21 जर काढून दाखवली तर मी तुमच्या या सर्व माहितीचा आभारी राहील. 4 वर्ष खासदार होते, 2 वर्ष 8 महिने तुमचं सरकार होतं, तर तुम्ही काय केलं एवढं सांगितलं तरी मग आनंद होईल. आणि निश्चितपणे मी माझ्या भाषणातही उल्लेख करेन की यांनी ही कामं केली. एक मोठं काम मला माहिती आहे, जे तुम्हाला माहिती आहे की ते आंतरराष्ट्रीय स्तरावरचं त्यांनी काम केलं, ते काय सांगण्याची आवश्यकता नाही. लोकांची आशा आहे तुमच्याकडे, लोक तुमच्या आशाने बघत आहे की चंद्रपूर शहर हे गटरमुक्त आणि मच्छरमुक्त आणि प्रदूषणमुक्त झालं पाहिजे. याकडे तुम्ही जर खासदार झाले तर याकडे कसं नाही, मी बघतोच आहे. आता मी केंद्र सरकारची, राज्य सरकारची जी संयुक्त योजना आहे त्याच्यामध्ये आपण मगनिस्सारांची योजना केली. एक योजना 100 कोटीची काँग्रेसच्या राज्यात झाली, आणि मग त्या दिवशी आश्चर्य वाटत होतं की तो काँग्रेस म्हणत होता ती योजना पूर्ण फेल झाली म्हणून नवीन योजना करावी लागली.
काँग्रेसवाल्यांचं एक चांगलं आहे, ते स्वतःच विसरून जातात की त्यांच्या हातून चुका काय झाल्या. देव त्यांना सद्बुद्धी देव, एवढंच माझं मत आहे. सुरुवातीचं जे लोकसभाचा तुमचा हे सुरू झाला होता, आताही लोकसभामध्ये आहे, तर कसं त्याचं वेगळं होतं बीजेपीचं जेव्हाचं वातावरण, पण आताचं चांगलं वातावरण काय रेकॉर्ड ब्रेक मतांनी आणि कसं तुम्ही आणि तेव्हा तर आमची संघटना मजबूत होती. 84 मध्ये 58,000 मतं होती. मी 1,98,500 मतापर्यंत घेऊन गेलो. मी 58 वरून 1,98,000 म्हणजे साधारणतः 2 लाखापर्यंत गेलो. मला विश्वास आहे की लोक चांगल्या कामासाठी आशीर्वाद देतील. मी काही चेहरा पान फुगे बा असं म्हणत नाहीये. काम पहा आणि मतं द्या, एवढंच म्हणतोय. मी काही असं म्हणतो नाही आहे की मी माझं पान, माझे कपडे पान, माझं मतं द्या. काम पहा. हा ठीक आहे, माझ्यापेक्षा अजून चांगलं काम करणारा उमेदवार प्राप्त होत असेल तर माझी ना नाही आहे, माझा हट्ट नाही आहे की मलाच निवडून दिलं पाहिजे. पण जर मी उत्तम काम करतो, जर तुमचा गौरव वाढत असेल, विकास होत असेल, तर चूक करू नका. गाडी घेताना चूक केली तर 6 महिन्यांनी विकता येईल, पण उमेदवार निवडताना चूक केली तर 5 वर्ष मात्र मग तुमच्यापाशी कोणतंही उत्तर नाही. आपण बघितलं का विकासाच्या कामामुळेच लाखो मतांनी निवडून येणार असं सुधीर मुनगंटीवार यांचं मत आहे. अनवर शेख, जय महाराष्ट्र न्यूज, चंद्रपूर.